तर बघू शकता शेळ्यांनी ह्या सुवाबीच्या फाटीची साल सुद्धा खाऊन घेतलेली आहे, साल सुद्धा। तर बघा आज 5 तारीख आहे, 5 तारखेला ह्या बोकडात झालेले 2 महिने कंप्लीट, 2 महिने कंप्लीट झालेले आहेत। बघू शकता तुम्ही तेज कांते वगैरे बोकडाची जे नवीन जे पाठ आणलेली होती, हे बघा तुम्हाला दाखवतो। हा बोकडा पांढरा कान असलेला, हे बघा ही पाठ, ही जी पाठ आहे ना आणलेली म्हणजे शेळी, हिचा तो बोकडा होता, तो बोकडा आज त्याला 2 महिने कंप्लीट झालेले आहे त्या बोकडाला। हे बघा बऱ्याच शेळी पालकाचा असा विषय की तुम्ही पिल्लांच्या संगोपनामध्ये ग्राय पावडर पाजायला लावता 50-100 रुपयाचं, 100-150 रुपयाचं कॅल्शियम पाजायला लावता, 100-150-200 रुपये तुम्ही मल्टीव्हिटॅमिन पाजायला लावता। 2 महिने झाले की लिव्हर टॉनिक आपलं जंतनाशक देऊन 10-15 दिवस लिव्हर टॉनिक देऊन खुराकावर घ्यायला सांगता। एवढा खर्च करू मग ते खरंच परवडतंय का नाही? मग बऱ्याच जणांचा प्रश्न आहे खरंच, म्हणजे नॉर्मल गोष्ट कुणाला पण असं वाटू शकतंय की बा इतका 1000-1500 खर्च करतो आम्ही, म्हणजे समजा ना 1000-1500 खर्च केला, खरंच परवडतंय का? हे बघा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो, जर 6 महिन्याचा बोकड तुमचा जर 10,000 प्लस जर विक्री होत असेल, 6 महिन्याचा बोकड 12,000, 13,000, 14,000, 15,000 पर्यंत जात असेल, काहीच करायची गरज नाही। तुम्ही कॅल्शियम पाजू नका, लिव्हर टॉनिक काही करू नका, तुम्ही ग्राय पावडर सुद्धा पाजू नका जर 10,000 प्लस जात असेल तर। आणि दुसरी गोष्ट, जर समजा 10 पिल्लांमध्ये एका पिल्लाची जर मरतूक होत असेल तरीही काहीच करू नका, मग तुम्हाला शेळीपालन परवडतंय। पण जर 10 पिल्लांमध्ये 5 पिल्लं जर तुमचे जर 7-7, 8-8 हजारला जात असतील, किंवा जर 2-3 पिल्लं तुमची जर मरत असतील, तर मग काय करा तुम्ही जे मी संगोपन आतापर्यंत सांगितलेलं आहे, किंवा पिल्लांचे 1 ते 3 महिन्यामध्ये संगोपन, पिल्लांची 1 ते पहिले 20 दिवसाचं संगोपन, गाभण काळामध्ये पिल्लांचं संगोपन म्हणजे त्या शेळीचं संगोपन, ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि त्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या। होतंय काय, बऱ्याच जणांचा विषय असतो की खर्च एवढा खर्च करून, हे बघा मला सांगा, समजा आता ह्या पिल्लांना मी जर व्यवस्थित जर संगोपन केलं, ज्यावेळेस फार्ममध्ये आलो ना, समजा आता हे पिल्लू, आता हे जे पिल्लं आहेत, हे बघा हे पाठ वगैरे बघितल्यानंतर स्वतःला पण चांगलं वाटलं पाहिजे, मग कुठेतरी ते व्यापाऱ्याला किंवा आणि कोणाला तरी जो कोणी तुमचा खरेदी करणार आहे त्यांना चांगलं वाटतं, त्यांना पण ते पिल्लू बघितल्याच्या नंतर किंवा व्यवस्थित किंमत भेटतच असते। बऱ्याच जणांचा असे विषय असतो की बा 2 बोकड, समजा आता एका शेळीने 2 बोकड दिले, 4-4, 5 महिने सांभाळायचे, जोड घालायचे, म्हणजे दोन्ही एकत्र न्यायचे, 8-8 हजार विक्री करून यायचं 6 महिन्यामध्ये। काय परवडते सांगा मला तुम्ही? 16,000 रुपये देऊन तुम्ही घराकडे आले, 2 बोकडाचे 16,000 आणले, पण मी 6-6 महिने जर व्यवस्थित 1-1 हजार रुपये खर्च केला त्या बोकडावरती, मस्तपैकी 500 रुपयाचा खुराक वगैरे खाऊ घातला, त्याला कॅल्शियम दिलं, व्यवस्थित संगोपन केलं आणि मस्तपैकी 12-12 हजाराला विक्री करून टाकली मी, आले 24,000 रुपये आले, 2,000 वजा करा 22,000 रुपये येतात। म्हणजे सांगायचा उद्देश काय, हे बघा जो खर्च जो आपण इथं करत असतो ना, तो त्याच्यापेक्षा भरपूर पटीने तुम्हाला नफा भेटत असतो मित्रांनो। तुम्ही हा विचार करतच नाही। आपली मानसिकता काय असते, कुठं त्याला 200-250 रुपयाचं कॅल्शियम देणार, कुठं त्याला मल्टीव्हिटॅमिन देणार, कुठं त्याला खर्च वगैरे करणार, हे बघा अशातला काहीच विषय नाही। 100% तुम्हाला चांगलं जर संगोपन केलं ना तर व्यवस्थित तुम्हाला नफा भेटतच असतो। जनावर जर चांगलं असलं तर कोणताही खाटे असो, कोणताही व्यापारी असो, चांगली किंमत भेटतच असते। तुम्ही काय करता, म्हणजे काय इग्नोर करता गोष्टी, म्हणजे ग्राय पावडर पाजलं, चला 4-5 दिवस पाजलं ग्राय पावडर, कुठंतरी 2-3 दिवस कॅल्शियम वगैरे पाजलं, हे बघा लक्षात असू द्या ह्या गोष्टी। सकाळची वेळ, सकाळी उठल्या आता समजा कॅल्शियम चालू आहे ना, सकाळी उठल्या सकाळची वेळ, औषधं पाजण्याची वेळ कधी पण लक्षात असू द्या। कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन असो, लिव्हर टॉनिक असो, काही असो, सकाळची वेळ अत्यंत महत्वाची आहे। सकाळीच पाजायचं औषध, संध्याकाळी वगैरे पाजायची गरज नाही, सकाळीच उपाशी पोटी मस्तपैकी कॅल्शियम वगैरे पाजायचं। अशा जर गोष्टी जर फार्ममध्ये करत गेल तर पिल्लू चांगलं जबरदस्त होतंय। एक वर्ष जर बोकड ठेवला तर 20,000 प्लस बोकड जात असतो तुमचा, पण तुम्ही अशा गोष्टी करतच नाही। तुम्ही तर ओनली कॅल्क्युलेशन, तुम्हाला 150-200 रुपये खर्च केलेला तेवढा दिसत असतो, पण त्या मागे 1,000-1,000, 2-2 हजार, 4-4 हजार जे जास्त एक्स्ट्रा येत असतात ते तुम्हाला दिसतच नसतात। तुम्हाला सांगतो मी, आता बघा हा जो बोकड आहे, आता हा बोकड तुम्हाला दिसत असेल, हा बोकड डायरेक्ट 30% ला विक्री करायचं नियोजन, कारण एवढा जबरदस्त आणि टॉप क्वालिटीचा बोकड बनवायचा आहे आम्हाला। अरे कोणता बोकड आहे, एकदम मस्त नळनळ आहे। येत्या 14 तारखेला अजून 2 महिने कंप्लीट झालेले नाहीत, आणि तो जो बोकड आहे हे बघा, तो बोकड त्या 2 महिने कंप्लीट झालेले आहेत आज। तर सांगायचा उद्देश, 3 महिने झाल्याच्या नंतर 3-3.5 महिने झाले की वजन वगैरे करून दाखवतो मी तुम्हाला। कारण बघा जर 3 महिन्यामध्ये 20 किलो जर झालं, वाद झालं, ओके झालं काम, कार्यक्रम ओकेच। सांगायचा उद्देश एवढाच आहे मला, की कारण आता बघू शकता पहिलारू पाठीचं बोकडा आहे, हे बघा तुम्हाला पाठ दाखवतो, हेच आहे पाठ, ह्या पाठीचं बोकडा आहे। पहिलारू म्हणल्यानंतर थोडंसं दूध कमीच पडणार आहे, म्हणून ह्या बोकडाच्या 2 महिने कंप्लीट झालेले त्या बोकडाला। आता बघा मला काय म्हणायचंय, 3 महिन्यामध्ये आता 20 किलो जरी वजन भरलं तरी ओके, मी तर म्हणतो 6 महिन्यामध्ये 40 किलो वजन भरलं ना ओके कार्यक्रम, बस झालं, 1 नंबर बोकडाची विक्री। 35-40 किलो वजन झालं, 10,000 प्लस विक्री होते, परवडलं शेळी पालन, ताणच घ्यायचं नाही। हे बघा विषय असतो संगोपनाचा, इथं खर्च करायला कधीच आपण मागं पुढं बघायचं नाही। हे बघा हे मुके जनावर आहे, तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात असू द्या, की जनावर तुमचे उपकार कधीच ठेवून घेत नाही।
दुपटीनं परतफेड असते यांची. कारण कसं आहे, कुठेतरी आपण कॅल्शियम वगैरे पाजलेला आपण जो विचार करत असतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्याला फायदा होत असतो ह्या गोष्टींचा. लक्षात असू द्या ह्या गोष्टी, कारण कुठेतरी बंदिस्त शेळी पालनामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा जो बोकड आहे, ज्यावेळेस 3-3.5 महिने होतील, सेपरेटली वजन करून मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण कसं आहे, आपलं जे असते ते डोळ्यापुढं असते. असं काहीच नाही की बाबा हा माझा बोकड 3 महिन्यामध्ये 20 किलो होतो, 30 किलो होतो, 45 किलो, काही नाही. जे आहे ते आहे. किती का किलो भरा, 15 भर द्या, 20 भर द्या, 25 भर द्या, जी भरल ते भरल. मी तुम्हाला क्लिअरली व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवणारच आहे. तो विषय सोडा. सांगायचा उद्देश एवढाच आहे की बऱ्याच ठिकाणी काय होतं, 6-6 महिन्याची बोकडं 25 किलो, 6 महिन्याचं बोकड 15 किलो असलं. हे परवडते का तुम्हाला? तुम्हीच सांगा, तुम्हाला परवडते का? 1-1.5 एकर तुम्ही चारा वगैरे लावता, कुठंतरी तुमचे मरके पिल्लं, हा 1-2 पिल्लं होऊ द्या, हो 10 मधले 1-2 पिल्लं होऊ द्या, जाऊ द्या, चला. पण 8 पिल्लं तरी जबरदस्त असायला पाहिजे ना. 8 पिल्लं जरी तर 10-10, 12-12 हजारला जायला पाहिजे ना तुमचे 5-6 महिन्यामध्ये. जर असं होत असेल तर शेळीपालन परवडते, तुम्हाला क्लिअरली सांगतो. मग जर तुम्ही जर विचार करत बसत असाल किंवा मला कॅल्शियम 200 रुपये जाते किंवा पूर्ण 2-2-2.5 हजार रुपये त्या शेळीला खर्च करा, त्या पिल्लांना खर्च करा, एका वेताचा खर्च आमचा जातं, एका वेताचा पूर्ण खर्च जर 2-2 हजार जाते, जर असा तुम्ही विचार करत असाल आणि जर तुम्ही बोकड जे येतात आपल्या फार्मवरती, ते बोकडांची विक्री जर तुम्ही 7-8 हजारला जर करत असाल 6 महिन्यामध्ये, शेळीपालन परवडत नाही. क्लिअरली परवडतच नाही शेळीपालन. उगाच ते तुम्हाला वाटत असेल परवडते म्हणून, परवडत नाही. फक्त मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही एका खोपावरती संगोपन करून बघा. एका शेळीवरती 1 ते 2 शेळ्यावरती संगोपन करून बघा व्यवस्थित. गाभण शेळीचं संगोपन काय असते, पिल्लांचं पहिल्या 20 दिवसामध्ये काय संगोपन असते, पिल्लांचं पहिल्या 3 महिन्यामध्ये काय संगोपन असते, पिल्लांची डिवर्मिंग कधी करायची, शेळीची डिवर्मिंग कधी करायची, ह्या गोष्टी तुम्ही एक वेळेस करून बघा. पूर्ण एका वेताचं चक्र मी ज्या पद्धतीने सांगतोय, जे आपल्या रेव्हन स्टार फार्ममध्ये शेळ्यांचं संगोपन केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही संगोपन करून बघा मित्रांनो. 100% तुम्हाला जबरदस्त रिझल्ट भेटेल. बघा, मला एवढं सांगायचं, फार्ममध्ये आलं ना, आपले पिल्लं बघितल्याच्या नंतर आपल्या स्वतःला जर चांगले वाटले, मग जो खरेदी करणार आहे त्यांना पण चांगले वाटतात. तर आपल्याला जर ते पिल्लं जर पसंत पडत नसेल तर खरेदी करणाऱ्याला कसं पसंत पडणार तुम्ही सांगा. मला सांगा, हे पाट आहे, डायरेक्ट बंदिस्त केलेली होती, डायरेक्ट अजिबात बाहेर सोडलंच नव्हतं शेळीला. बघा हे पाट काय जबरदस्त आहे, नाद करत नाही, पोट वगैरे फुगलेलं नाही. हे बघा, आवाज तर येतो का तुम्हाला? पोट वगैरे फुगलेलं नाही बरं का पाठीचं, एक नंबर मस्त पैकी. आता मुक्त संचार पाट आहे, खणखण पाटा, 4G बुलेट नेपेर, तुरीचं गोळी खाऊन एकदम निवांत. का? कारण तसं मानसिकता, तसं मी संगोपन केलेलं आहे त्या शेळीचं. शेळी आली, मी तुम्हाला मस्त कॅल्शियम चालू केलं, शेळी आली, तिला बाहेरमध्ये चांगल्या वैरणी खाऊ घातल्या, ऑटोमॅटिक शेळी बंदीच झाली. आणि तुमच्या शेळ्या खराबच होतात. डायरेक्ट 1-2 महिने झाले पूर्ण शेळ्या खपाटी होत्यात. मग तुम्ही म्हणता शेळीपालन पुरतच नाही, हेच नाही. हे बघा, तुम्ही कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक, जंतनाशक वगैरे टायमाला जर कळत नसताल, टायमिंग पण महत्वाचं आहे. आणि तुम्ही 4-2 हजाराची महत्वाचं औषधं, टायमिंग कधी द्यायला पाहिजे, किती ml द्यायला पाहिजे, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे शेळीपालनामध्ये विचार करा, शेळीपालनामध्ये व्यवस्थित तुम्ही अभ्यासपूर्वक व्यवस्थित चालत राहा. सांगायचा उद्देश, हा काय अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. 5 ते 10 मिनिटांमध्ये 100% प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच माझा. फक्त सांगायचा उद्देश एवढाच होता की व्हिडिओमधून किंवा बऱ्याच जणांचा विषय असतो की शेळीपालनामध्ये आपण ज्या पिल्लांचे संगोपन आहे त्याच्यामध्ये 1-1.5 हजार रुपये खर्च करून परवडते का? 100% परवडतंय, म्हणजे परवडतंय. तर 6 महिन्यामध्ये 10 हजार प्लस जर बोकड गेला तुमचा, 12-13 हजारला विक्री झाली, 100% शेळीपालन परवडते. 100% ते पिल्लांचं संगोपन केल्यानंतर व्यवस्थित नफा भेटत असतो. तुम्ही एक वेळेस करून बघा. 6 महिन्याचं पिल्लू कुठेतरी 7-8 हजार रुपयामध्ये विक्रीत मजा नाही. हुशार शेळीपालन बंद करून टाका मग होत नसेल तर. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, कारण जे आहे ते आहे. इकडं बघा, मस्तपैकी आपलं गोठा वगैरे व्यवस्थित चालू आहे, साफसफाई झालेली आहे गोठ्याची. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.